छत्रपती संभाजीनगर येथे आज 8 ऑगस्ट शनिवार रोजी राज्यभरातील शेतकरी चळवळीशी संबंधित मान्यवर नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्यप्रमुख तथा शेतकरी नेते, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना शेतकरी परिषदेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तार करण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकरी, शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना संघटित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आगामी काळात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय संघटनात मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान शेतकरी मेळावे, बैठका आणि संघटनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यानंतर विविध जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसेच या संघटनात्मक दौऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याच बैठकीत राज्य पातळीवर संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी शिवसेना शेतकरी परिषदेची राज्य कार्यकारिणी निवडून जाहीर करण्यात आली. आता जाणून घेऊया या राज्य कार्यकारिणीमध्ये कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य उपाध्यक्ष नांदेडचे दत्ता पवार, नाशिकचे खेमराज कोर, बुलढाण्याचे भैयासाहेब पाटील, धाराशिवचे रामजीवन बोंदार, यवतमाळचे डॉक्टर व्ही ना कदम, नागपूरच्या मनीषाताई तमशेटवार आणि पुण्याचे मेजर संदीप लगळ. विभाग प्रमुख लातूरचे लक्ष्मणराव वंगे, जळगावचे ॲड. निलेश महाजन, सातारचे अमित यादव आणि गडचिरोलीचे ॲड. संजय ठाकरे. राज्य समन्वयक धाराशिवचे कॅप्टन रामजीवन बोंदेर, जालन्याचे बबनराव गवारे, छत्रपती संभाजीनगरच्या जयाताई राजकुंवर, सोलापूरचे प्रामारुती जाधव, अमरावतीचे पुरुषोत्तम धोटे, सोलापूरचे गणेश खंडोळकर, अकोल्याचे प्रकाश वोनगिरे आणि वाशिमचे पांडुरंग आंभोरे. राज्य संघटक सोलापूरचे चंद्रकांत रेवणसिद्धा पाटील, कोल्हापूरच्या नीता गायकवाड, परभणीचे मंचकराव बचारे, बुलढाण्याचे अनिल पाटील, सोलापूरचे रामभाऊ खोडेकर, छत्रपती संभाजीनगरचे अनिल फड, वाशिमचे सुनील लहाने आणि हिंगोलीचे गजानन पाटील गोरेगावकर. तर लातूरचे माजी आमदार मनोहर पटवारी यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना शेतकरी परिषदेची ही राज्य कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. आगामी काळात जिल्हानिहाय दौरे, शेतकरी मेळावे, बैठका आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून शिवसेना शेतकरी परिषदेचा राज्यभर विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ही संघटना कोणती भूमिका घेते आणि राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनाच्या माध्यमातून कोणते मुद्दे पुढे आणले जातात, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. शिवसेना शेतकरी परिषद, शेतकऱ्यांच्या संघटनात्मक ताकदीसाठी नवे पाऊल. रजिस्ट्रेशन देणारा एकमेव पक्ष या देशात आहे. त्याचं नाव आहे MRS. नाहीतर एखादा पक्ष रजिस्ट्रेशन तुला टाकला की त्याच्या इतक्या फॉर्मॅलिटी असतात, त्याच्या स्क्रुटिनी, त्याच्या हेअरिंग, म्हणजे तुम्ही जे सदस्य देता त्या प्रत्येकाला दिल्लीला बोलावून हे माणूस तेच होय काय कमिटीतला वगैरे वगैरे. तर ते झालं, राज्यातही रजिस्ट्रेशन झालं. मध्ये आपण काही जणांना एक पंधरा सगळ्याला माहिती आहे. आता हे स्वयंघोषित जिल्हा अध्यक्ष आहेत वाशिम पहिल्यापासून. पण रजिस्ट्रेशन देणारा एकमेव पक्ष या देशात आहे. त्याचं नाव आहे MRS. नाहीतर एखादा पक्ष रजिस्ट्रेशन तुला टाकला की त्याच्या इतक्या फॉर्मॅलिटी असतात, त्याच्या स्क्रुटिनी, त्याच्या हेअरिंग, म्हणजे तुम्ही जे सदस्य देता त्या प्रत्येकाला दिल्लीला बोलावून हे माणूस तेच होय काय कमिटीतला वगैरे वगैरे. तर ते झालं, राज्यातही रजिस्ट्रेशन झालं. मध्ये आपण काही जणांना एक पंधरा सगळ्याला माहिती आहे. आता हे स्वयंघोषित जिल्हा अध्यक्ष आहेत वाशिम पहिल्यापासून.